हा वाद जो आहे हा वाद ताबडतोब मिटवायचा असेल तर मागणी योग्य न्यायिक मागणी केली पाहिजे. आणि जर ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे असं म्हटल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद जो आहे हा सामाजिक वाद हा अटळ आहे आणि हा होऊ देता कामा नये. ही सगळ्यांचीच त्याची भूमिका योग्यपणे वटवली गेली पाहिजे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 4था दिवस आहे. अजूनही मराठा आंदोलक आझाद मैदानातून हलायला तयार नाही आहेत. मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे म्हटलंय की जोपर्यंत कुणबी आणि मराठा या संदर्भातला GR निघत नाही की हे दोन्ही एक आहेत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून निघणार नाही. मुळात मनोज जरांगे यांची ही मागणी खरंच रास्त आहे का? मनोज जरांगे यांच्या मागणी संदर्भामध्ये कोर्टानं काय निर्देश दिलेत? यापूर्वी ज्या केसेस कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या त्यामध्ये कोर्टाचं काय निरीक्षण आहे? या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आपण आज बातचीत करणार आहोत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडे एक महत्त्वाचं काही डॉक्युमेंट देखील आहे. ज्या पद्धतीनं कुणबी आणि मराठा हे एक आहेत अशा पद्धतीचा GR काढा अशी मागणी मनोज जरांगे करतायत. खरंच ही मागणी रास्त आहे का? बघा, मनोज जरांगेंच्या मागण्याचा आपण जर आढावा घेतला तर सुरुवातीपासूनच्या मागण्या ज्या आहेत ना प्रत्येक आंदोलनामध्ये मागणी बदललेली आहे त्यांनी. काय आता ह्या आंदोलनाची मागणी अशी आहे की संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीतून त्यांना आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी आता ह्या आंदोलनामध्ये केलेली आहे. ह्या मागणीला कायद्याचा आधार आहे का नाही, घटनेचा आधार आहे की नाही ह्याचा विचार हा जरांगे करणार आहेत की नाही. कारण अशा ज्या मागण्या ज्या आहेत हे ओबीसीचं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. घटनेच्या कलम 15(4) 16(4) अनुसार हे आरक्षण दिलं गेलं जातं आणि त्याच्याप्रमाणे एखादा समाज जर मागासवर्गीयच्या या ओबीसी यादीत घ्यायचा असेल तर त्याला आधी त्याचं मागासवर्गीय हे सिद्ध करावं लागतं. आजपर्यंत महाराष्ट्रात या 3 आयोगांनी मराठा समाज हा मागासला नाही असं सिद्ध केलेलं आहे. गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी मात्र एक अहवाल दिला की मराठा समाज हा मागासलेला आहे. पण गायकवाड कमिशनच्या जे काही सगळे पुरावे सगळे जे हे आहेत ते सगळे सुप्रीम कोर्टात फेटाळून लावले आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या जयश्री पाटील विरुद्ध चीफ मिनिस्टर ब्रदर्स या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला आहे. त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा हा पण विषय त्याच्यामध्ये उहापोह झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्डचे कुठलेच निकष जे आहेत ते पूर्ण करत नाही आणि त्याच्यामुळं मराठा समाजाला हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते त्यांना देता येत नाही. इतकंच नाही तर कुणबी म्हणून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचा हे माझ्याजवळ जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर याचा हा सुप्रीम कोर्टाचा 2021 5 मे 2021चा निकाल आहे. हा निकाल जो आहे हा सगळ्यांनी वाचणं आवश्यक आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वाचणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांनी ऐकणं आवश्यक आहे. मंत्रिमंडळ उपसमिती त्यांनी पण नेमणं आवश्यक आहे. कारण हे राज्य जे आहे कायद्यानं चालणारं राज्य आहे. उद्या कुणी काय ते बस पेटवून देईल आणि हे करेल आणि सगळं ट्रॅफिक जाम करणार म्हणून एखाद्याचं ओबीसीचं आरक्षण होणार किंवा मागासवर्गीय डिक्लेअर होणार असं होत नसतंय. आणि ह्याच्यामध्ये हे माझ्याकडे जे सुप्रीम कोर्टाचे जे काही निकाल आहेत त्याच्यामध्ये एवढं स्पष्ट ऑब्झर्वेशन आहे की पान नंबर तुम्ही बघितलं तर हा 104 होती. सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे, पॉलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी अ ग्राउंड टू डिटरमाइन सोशल अँड एज्युकेशनल बॅकग्राऊंड ऑफ एनी कम्युनिटी. पॉलिटिकल डॉमिनन्स असला म्हणून तुम्ही तुमचा मागासवर्ग सिद्ध करू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये या मराठा समाजाच्या ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये किती जागा त्यांनी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मागे आहात का, तर तसं मिळून सिद्ध झालेलं नाही. जवळपास 30% जागा ज्या आहेत ना त्या महाराष्ट्र सरकारच्या जागा ह्या मराठा समाजाने घेतलेल्या आहेत आणि त्यांना इनफ रिप्रेझेंटेशन म्हणजे योग्य प्रतिनिधित्व घेतलेलं आहे असं निष्कर्ष जे आहे ते सुप्रीम कोर्टानं या निकालामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मेडिकलमध्ये त्यांचा इंजिनिअरिंग जागा किती, मेडिकलमधलं रिप्रेझेंटेशन काय, कॉलेजमधलं काय, ह्या सगळ्यांचा उहापोह केला. सगळी जी माहिती जो काय डेटा गायकवाड कमिशनने दिला होता त्याच्या आधारेच सुप्रीम कोर्टने सांगितलं की मराठा समाज हा बॅकवर्डनेस एज्युकेशनली बॅकवर्ड जो आहे आणि सोशली बॅकवर्डनेस सिद्ध करू शकत नाही असं स्पष्टपणे याच्यामध्ये म्हणलेलं आहे. तरी आता याच्यामध्ये कुणबीचा विषय जो आहे पान नंबर 8 वरती त्यांनी कुणबीचा विषय घेतलेला आहे की ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की इन व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड दॅट मराठा इज नॉट अ सोशली backward community but is socially advanced and prestigious community and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes for Maratha along with Kunbi should be rejected. हे असं कोण म्हणते, सुप्रीम कोर्ट बेंच म्हणते. इन फॅक्ट मराठा does not have any merit
इन द सेंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लास फॉर महाराष्ट्र आयदर जॉईंटली विथ कुणबी, जॉईंटली विथ कुणबी म्हणजे कुणबी मराठा म्हणून सुद्धा घेऊ शकत नाही, किंवा सेपरेटली अंडर अ सेपरेट एंट्री ऑफ इज ओन ॲज अ मराठा, म्हणजे मराठा म्हणून सुद्धा ते घेऊ शकत नाही आणि कुणबी मराठा म्हणून सुद्धा घेऊ शकत नाही आणि कुणबी म्हणून पण घेऊ शकत नाही. हा सुप्रीम कोर्टचा निकाल आहे. आणि इतका स्पष्ट निकाल असताना महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचा जी आर कुठल्या कायद्याद्वारे काढणार आहे? काढू शकत नाही. महाराष्ट्र सरकारला असा जी आर काढायचा मुळीच अधिकार नाही, हे सगळ्या समाज बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. एखादी मागणी आपण करत असताना ती मागणी घटनात्मक आहे का, सरकार ही देऊ शकतं का, त्याच्या अखत्यारीत आहे का, हे करायला पाहिजे होतं. आणि धनगरमध्ये सुद्धा आमचं फार मोठं आंदोलन झालं ना. त्यामध्ये काय झालं शेवटी, की महाराष्ट्र सरकारला मुळीच अधिकार नाही, असं ड आणि र करून सर्टिफिकेट द्यायचा अधिकार नाही, असं हायकोर्टने आम्हाला जजमेंट दिलं की हा अधिकार फक्त पार्लमेंटला आहे म्हणून सांगितलं. त्यामुळं हा समाज जो आहे, हा समाज पहिला मागासवर्गीय व्हायला पाहिजे. आता मागासवर्गीय होणं हे तेवढं सोपं नाही आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज. मग दुसरा पर्याय काय आहे? आता दुसरा पर्याय आता तुम्हाला EWS जे आहे, आर्थिकदृष्ट्या ह्या महाराष्ट्रात गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांचीच आहे. म्हणजे ओबीसींची आहे, भटक्या मुक्तांची आहे, सगळ्यांची आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला EWS आरक्षण 10% दिलं. त्यातलं जवळपास 8.5% आरक्षण जे आहे ते एकट्या मराठा समाजानं महाराष्ट्रात घेतलेलं आहे. हे आकडेवारी सिद्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे आता SCBCचं आरक्षण जे आहे ते 10% आरक्षण सेपरेट एकनाथ शिंदे साहेबांनी कायदा करून ते आरक्षण दिलं आहे. आज तरी ते कायदा ते टिकलेलं आहे, ते अजून त्यावर स्थगिती आलेलं नाही, ते कोर्टात चालू आहे. आणि त्याच्या आधारे मराठा समाजाला त्याच्यामध्ये नोकऱ्यासुद्धा मिळत आहेत आणि शिक्षणामध्ये जागासुद्धा मिळत आहेत. म्हणजे ते आरक्षण घेणं चालू आहे. EWS आरक्षण चालू आहे. SCBC 10% वेगळं चालू आहे. ओपन कॅटेगरीतलं सुद्धा चालू आहे ना. आणि त्याच्याशिवाय 58ला कुणबी बोगस दाखले घेऊन जे घेतलेलं आहे ते तर आणखी चालूच आहे. म्हणजे असं 4 आरक्षण जर तुम्ही घेणार असाल आणि तरीसुद्धा ह्या गरीब OBC समाजाचं आरक्षण आम्हाला हवं आहे, त्यात आम्हाला घुसवलं गेलं पाहिजे, ही मागणी जी आहे ही मुळीच न्यायाला धरून नाही आहे. आतापर्यंत मराठा समाजाला OBC समाज हा मोठा भाऊ समजतोय आणि म्हणून गावागावामध्ये आतापर्यंत मराठा समाजाच्या ज्या काही हे असते त्या सुखदुःखामध्ये OBC समाजाने साथ दिलेली आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारे एखाद्या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे ते कायद्यानं तर काढून घेता येत नाही, पण दंडुकेशाहीवर सुद्धा हे आरक्षण जे आहे ते काढून घेता येणार नाही. आणि त्यामुळं हा वाद जो आहे, हा वाद ताबडतोब मिटवायचा असेल तर मागणी योग्य न्यायिक मागणी केली पाहिजे. आणि जर OBCतलंच आरक्षण पाहिजे असं म्हटल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये OBC विरुद्ध मराठा हा वाद जो आहे, हा सामाजिक वाद हा अटळ आहे आणि हा होऊ देता कामा नये. ही सगळ्यांचीच त्याची भूमिका योग्यपणे वटवली गेली पाहिजे. कारण हा महाराष्ट्र जो आहे हा अनेक जातीपातीचा महाराष्ट्र आहे. त्यामध्ये गरीब काय आहेत, काय श्रीमंत आहेत, काय मागासवर्गीय आहे, सगळ्यांच्यामुळे महाराष्ट्र आहे. तुम्ही आता आपापला अधिकार आहे ना, सगळ्यांना आपापली भाकरी आहे. मराठा समाजाला त्यांची भाकरी दिलेली आहे ना, ती तुम्ही घ्या, त्यात समाधान माना. पण ह्या गरिबांचंच आरक्षण मी घेणार, त्यातच मी घेणार, नाही गेलं तर सुट्टी नाही, गोळ्या, हे सगळं ते मुंबई बंद करणार, हे करणार, ते करणार, हे जे आहे ना हे कायद्यात नाही बसत. गुजर समाज आंदोलनामध्ये 550 लोक बळी गेले, हजारो ट्रेन जाळल्या गेल्या, पण ट्रेन जाळून, बस जाळून हे आरक्षण मिळत नाही. अण्णा, आणखीन एक महत्त्वाचा तुम्ही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला की 58 लाख जे काही दाखले वाटलेले आहेत ते बोगस आहेत. एकीकडं तुम्ही हे दाखले बोगस म्हणताय, मात्र दुसरीकडं विदर्भाचा विचार केला, कोकणाचा विचार केला तर तिथं कुणबी मराठा प्रमाणपत्र दिलेले आहेत. मग त्यांच्या बाबतीतला काय निर्णय? हे पहा, हा जो कुणबी मराठा विषय जो आहे, एक तर शिंदे समिती महाराष्ट्र शासनाने नेमली. शिंदे समिती जी नेमली तिला कायदेशीर अधिकार मुळीच नाही आहे. ती घटनात्मक समिती नाही आहे. OBCचं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये छेडछाड करायचं असेल, त्याच्यामध्ये काय हे करायचं, अशा प्रकारची समिती कमिटी नेमून एखाद्याचं आरक्षण देता येत नाही आहे. शेवटी जे काय घटनात्मक ठरलं ट्रिपल टेस्ट ही करावीच लागेल. तुम्हाला 50%च्या वरचं आरक्षण देता येत नाही आता सध्याच्या कायद्याप्रमाणे. तुम्हाला एम्पिकल डेटा करावाच लागेल, सध्याचा करंट कॉन्टेम्पररी डेटा द्यावा लागेल आणि त्याचप्रमाणे मागासवर्गीय तुम्हाला सिद्ध केलं पाहिजे. आता ही शिंदे समिती मागासवर्गीय सिद्ध न करता घ्या कोणत्याचे दाखले, असं चालतं काय? म्हणून हे दाखले जे आहेत हे दाखले शेवटी चॅलेंज होणारच आहेत आणि सगळे दाखले रद्द होणार आहेत. आणि म्हणून जे काय तुम्हाला घटनात्मक दिशा आरक्षण दिलेलं आहे ते आपण घ्यावं आणि त्याच्यात समाधान मानावं. ते भरपूर आरक्षण आहे. 10% SCBC आणि हे 8.5% जवळ 18.5% आरक्षण मिळालेलं आहे. ओपन कॅटेगरीतलं ते 15-20% आरक्षण घेतलेलं आहे. मग आणखीन किती एका समाजानं 4 आरक्षण घेणं हे कुठल्या कायद्यामध्ये, कुठल्या घटनेमध्ये आहे? आणि हा जो विषय जो आहे, त्यामुळे अशा प्रकारे आम्ही 2 लाख आलो, 10 लाख आलो आणि तुमचे हे सगळं करणार आणि घेतल्याशिवाय जाणार नाही, कसं देत नाही बघतो.
खाली डोकं वर पाय हे सगळं हे घोषणापत्र ठीक आहे, पण कायद्याच्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या मागणीला मुळीच थारा नाही आहे. त्यामुळे माझी विनंती हात जोडून सगळ्यांना की हा विषय जो आहे हा ओबीसीच्या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत त्याला धक्का लागता कामा नये अशी सगळ्यांची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस जे आहे त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही धक्का लागू देणार नाही, आरक्षणाचं संरक्षण करू. विधानसभेमध्ये त्यांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणात आम्ही वाटेकरी होऊ देणार नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला विधानसभेत आम्हाला शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत एक कणभर सुद्धा आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. पवारसाहेबांनी तीच भूमिका घेतली आहे, सगळ्यांनी तीच भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका होती की आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ, आणि त्यांनी दिलं. ओबीसी धक्का लावला नाही त्यांनी काय एसीबीसी कायदा करताना. आणि त्यामुळं अशा प्रकारे एक ओबीसीच्या आरक्षण धक्का न लागता जे काय करायचं असेल त्याला ओबीसीचा नक्कीच पाठिंबा मराठा समाजासाठी असेल. आपण 50% वरचं आरक्षण घेण्यासाठी जी काय आपल्याला करायचं असेल त्या सगळ्या आंदोलनामध्ये सुद्धा ओबीसी आपल्यासोबत यायला तयार आहे. फक्त आमची हात जोडून विनंती आहे मोठे भाऊ म्हणून की ही जी मागणी जी आहे ही मागणी जी आहे ही आपण ओबीसीतलं आरक्षण आम्हाला घ्या पाहिजे. ही आरक्षण आपण आपली मागणी सोडून द्यावी. बाकी आपल्या सगळ्या मागण्यांना जे आहे ओबीसी समाज मराठा समाजासोबत गावागावामध्ये सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहे. धन्यवाद अण्णा, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच प्रकाश शेंडगे यांना स्पष्ट केलं आहे की एक समाज 2-2, 3-3 आरक्षणांचा लाभ कसा काय घेऊ शकतो, आणि त्यामुळेच ईडब्ल्यूएसचं त्यांचं जे आरक्षण देण्यात आलं होतं एसीबीसीचं आरक्षण, त्या आरक्षणासंदर्भामध्येच कुठेतरी मराठा समाजानं विचार करावा आणि ओबीसीमध्ये येऊ नये अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका त्यांना मांडली आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.